बागलाण तालुक्यातील नामपूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील साक्री रोडवरील पुलानंतरचे धोकादायक वळण पुन्हा एकदा अपघाताचे कारण ठरले आहे। रात्री एका पिकअप वाहनाचा चालक वळणाचा अंदाज चुकल्याने वाहन थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाले। या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक व प्रवासी सुदैवाने बचावल्याने मोठी जीवितहानी टळली। या धोकादायक वळणावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून अनेक वाहन चालक जखमी झाले आहेत। काहींना तर आपला जीवही गमवावा लागल्याची खंत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी सुरक्षा कठडे, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक तसेच पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेरगावहून येणाऱ्या वाहन चालकांना वळणाचा अंदाज येत नाही। भरधाव वेगातील वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत। पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच धोकादायक बनते। याशिवाय नामपूर बस स्थानकाजवळील साक्री रोडलगत इंदिरानगरकडे जाणारा रस्ता आणि गावाकडे जाणाऱ्या चौफुलीचा मार्गही अपघात प्रवण ठरत आहे। येथे गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग आणि इशारा फलकांचा अभाव असल्याने दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले। नामपूर साक्री रस्त्यावरती बराच वेळा अपघात घडलेला आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही आणि एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय या ठिकाणी त्यांना म्हणजे जाग येणार नाही। या ठिकाणी बॅरिकेडचं व्यवस्था करावी, साईडचे कठडा लावण्यासाठी बऱ्याच वेळेस आंदोलनसुद्धा केलेले आहेत आणि पेपरबाजी झाली, परंतु कोणतीही कारवाई या ठिकाणी होत नाही। याचा तीव्र निषेध आम्ही नामपूरकर आणि परिसरातील लोक करत आहोत। नामपूर येथील साक्री रोड बसस्थानकाजवळून जाणारा हा रोड हायवे असल्याने, इथं चौफुली असल्याने या एक इंदिरानगरमध्ये जाणारा आणि एक गावात जाणारा हा असा मार्ग असल्याने इथे गतिरोधकाची अतिआवश्यक गरज आहे। छोटे मोठे अपघात कायमस्वरूपी होत असतात, मोठा अपघात येण्याची शक्यता आहे। इथं रस्त्याची रुंदी डिवायडरची कमी असल्याने इथं टर्निंग होत नाही, गाड्या विदाऊट साईड जातात, त्याच्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची जास्त शक्यता आहे। त्याच्यासाठी गतिरोधक हा असणं गरजेचं आहे।